Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. गायवळ प्रकरण सध्या खूपच चर्चेत आहे आणि या प्रकरणामध्ये राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदमांची खूप जास्त चर्चा होते. त्याची कारणंही तशीच आहेत. कुख्यात गुंड असलेला निलेश गायवळ जो सध्या फरार आहे, त्याच्यावर खंडणी, खुनाचा प्रयत्न, लूटमारीचे गुन्हे दाखल आहेत. अशा गुंडाच्या भावाला म्हणजे सचिन गायवळला शस्त्र परवाना देण्यावरून आरोप प्रत्यारोप होत आहेत. आता या प्रकरणात अजूनच मोठा ट्विस्ट आलाय, कारण स्वतः राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी गायवळला परवानाच दिला गेला नसल्याचं म्हटलंय. एक सुनावणी त्या संदर्भात गृहराज्यमंत्र्यांनी घेतली होती, पण हा परवाना दिलाच गेला नाही. आता देवेंद्र फडणवीसांनी हे विधान केल्यामुळं योगेश कदमांच्या नावानं गृह विभागाचं आलेलं ते पत्र, स्वतः परवाना दिल्याबद्दल केलेलं विधान आणि अनिल परब, संजय राऊत, अंजली दमानी यांनी केलेले आरोप, यामुळं योगेश कदम चांगलेच अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. हे सगळं प्रकरण आपण व्यवस्थित समजून घेऊयात. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. गुंड निलेश गायवळच्या भावाला म्हणजे सचिन गायवळला पिस्तुलाची परवानगी देण्यावरून योगेश कदमांवर आरोप झालेत. गृह विभागाचं हे पत्र समोर आलं, ज्यावर योगेश कदमांची सही आहे. अंजली दमानी यांनी एक्स अकाउंटवरती पोस्ट करत म्हटलंय की, गृहराज्यमंत्री योगेश कदम, मी एक सामान्य नागरिक म्हणून तुमच्या राजीनाम्याची मागणी करते. गुन्हेगारांना मोठं करणारे, डान्स बार असणारे मंत्री महाराष्ट्रानं का सहन करावे? पोलीस आयुक्तांचा अहवाल, शिफारस अत्यंत महत्त्वाची असते. जर परवाना या टप्प्यावर नाकारला गेला असेल तर त्यामागे साधारण गुन्हेगारी पार्श्वभूमी असते. आपण पोलिसांच्या नकारानंतर परवाना कसा आणि का मंजूर केला? एका गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला तुम्ही हा परवाना का दिलात? पोलिसांचा निर्णय तुम्ही स्वतः का बदलला? याचे उत्तर तुम्हाला द्यावेच लागेल, कारण हा कायद्याचा अपमान आहे. सार्वजनिक सुरक्षेची ऐशी तैशी करणारे तुम्ही कोण, असा सवाल अंजली दमानिया यांनी योगेश कदमांना केला. योगेश कदमांवर अनिल परब, संजय राऊतांनी देखील आरोप केले. आता या आरोपानंतर योगेश कदमांनी स्पष्टीकरण देखील दिलं. त्यांनी म्हटलं, गायवळवर 15-20 वर्षांपूर्वी गुन्हे दाखल होते, परंतु 2019 साली न्यायालयानं त्यांची निर्दोष मुक्तता केली. मागील 10 वर्षात म्हणजे 2015 ते 25 या काळात त्यांच्यावर एकही गुन्हा दाखल झालेला नाही. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन त्यांना शस्त्र परवाना देण्याबाबतचा निर्णय घेतला गेला. उपलब्ध कागदपत्र, न्यायालयाच्या न्याय निर्णयानं निर्दोष मुक्त केलेल्या आदेशाचे अवलोकन करून नियमानुसार सदर प्रकरणात आवश्यक ती कारवाई करण्यात आलेली आहे. म्हणूनच सध्या चर्चेत असलेल्या अन्य प्रकरणाशी अपिलासंदर्भात माझ्या निर्णयानुसार केलेल्या कारवाईला जोडणं हे पूर्णपणे चुकीचं आणि दिशाभूल करणारं असल्याचं योगेश कदमांनी सांगितलं. मात्र आता या प्रकरणात खरा ट्विस्ट आला, तो म्हणजे खुद्द देवेंद्र फडणवीसांनीच परवाना दिलाच नसल्याचं म्हटल्यानंतर. नाशिकमध्ये देवेंद्र फडणवीसांना या संदर्भात प्रश्न विचारला गेला. यावर देवेंद्र फडणवीसांनी काय म्हटलंय ते बघा. एक सुनावणी त्या संदर्भात गृहराज्यमंत्र्यांनी घेतली होती, पण हा परवाना दिलाच गेला नाही. पोलीस आयुक्तांनी त्या ठिकाणी वस्तुस्थिती लक्षात आणून दिली आणि त्यामुळे हा परवाना दिलेला नाही. परवाना दिला असता तर कदाचित मला असं वाटतं की अशा प्रकारचा आरोप हा योग्य होता, परंतु परवाना दिला गेलेला नाही. एकंदरीतच गायवळ प्रकरणात ट्विस्टवर ट्विस्ट येताना दिसत आहेत. गृह विभागाचं ते पत्र, नंतर राज्यमंत्री कदमांचं परवाना दिला असल्याचं वक्तव्य आणि आता फडणवीसांचं परवाना दिलाच नाही असं विधान. यावरून या विभागातच तालमेल नाही का, असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.